उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली की तुम्ही जाहीर केलेले पैसे हे एकनाथ शिंदेंनी दिले। लाज वाटली पाहिजे या गोष्टीची। वस्तुस्थिती लोकांना माहीत नाही का? 2019ला ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसले त्यावेळेस उद्धवजींनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जी कर्जमाफी दिली ती एका अंगठ्यावर दिली। नुसता अंगठा लावायचा आणि शेतकऱ्याचं त्या ठिकाणी कर्ज माफ होत होतं। त्यांच्यासारखे अटी निकष आणि अभ्यास करून नाही दिली। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यावेळेस कुठलीही निवडणूक नसताना आपण शेतकऱ्याला जे वचन दिलं होतं ते पूर्ण करायचं काम उद्धवजींनी त्या ठिकाणी केलं। आणि आत्ताच अंबादास दानवे साहेबांनी सांगितलं की 2020 पर्यंत त्या कर्जमाफीची सगळीच्या सगळी रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा करायचं काम सुद्धा उद्धवजी ठाकरेंनी केलं होतं। आता मला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबाला एवढीच विनंती करायची आहे की आता उद्धवजींवर टीका करण्यापेक्षा आम्ही काय केलंय तुम्ही काय केलंय हे बघण्यापेक्षा मराठवाड्यातला शेतकरी तुमच्याकडे अपेक्षेनं होता। तुम्ही जे वचन निवडणुकीच्या पूर्वी ह्या शेतकऱ्याला दिलं होतं की आम्ही तुमचा सातबारा कोरा करू आणि त्याच्यानंतर तुमचं जे बहुमताचं सरकार त्या ठिकाणी बसलं त्या सरकारला बसल्यानंतर तुम्ही सांगितलं होतं की योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं आम्ही ही कर्जमाफी करू। तर मुख्यमंत्री महोदयांना माझं इतकंच कळकळीचं आव्हान होतं की आज त्या कर्जमुक्तीची कर्जमाफीची गरज ह्या पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना आहे। जिथं जिथं ह्या पुराचा फटका बसलाय त्या शेतकऱ्यांचं ठीक आहे, तुम्हाला बाकीच्याचं अजून तुम्हाला अडचण असेल, आर्थिक अडचण असेल तर भले कर्ज घ्या म्हणलं होतं मी, कर्ज काढून द्या, पण आज शेतकरी जर वाचवायचा असेल तर त्या कर्जमुक्तीची योग्य वेळ आणि योग्य पद्धती हीच होती। पण दुर्दैवानं ती म्हणणं ती मागणी शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांनी ऐकली नाही आणि हे अतिशय दुर्दैवी आहे, खेदजनक आहे। शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळल्याचा प्रकार आहे। कारण निवडणुकीत तुम्हाला मतं पाहिजे होते म्हणून तुम्ही वचन द्यायचं, आश्वासन द्यायचं आणि आज शेतकऱ्याला गरज असताना तो आत्महत्या करत असताना ती कर्जमाफी त्याला द्यायची नाही। मला वाटतं हे अतिशय दुर्दैवी आहे, स्वतःचाच शब्द फिरवण्यापैकी आहे। त्यामुळं मुख्यमंत्री महोदयांनी ही कर्जमाफी द्यावी, माझी अजून विनंती आहे। आई तुळजाभवानीच्या चरणी की त्यांना सद्बुद्धी द्यावी आणि त्यांनी निर्णय घ्यावा। दादा केवायसी धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला गावात जाऊन चौकशी करा। ज्या शेतकऱ्याची केवायसी झाली नाही त्या शेतकऱ्याचं अनुदान त्याच्या खात्याला जमा होत नाही ही वस्तुस्थिती आहे। मी जिल्हाधिकाऱ्यांना ह्याच्या बाबतीत 3 वेळेस फोन केलाय की शेतकऱ्यांच्या खात्याला तुम्ही पैसे टाकलेत पण ते जमा होत नाहीत, तुम्ही नेमकं काय झालंय? सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांचं मला 3ही वेळेस उत्तर आहे की मी सचिवांना बोललोय आणि सचिव आम्हाला सांगतात। मी त्यांना ही विनंती केली की ठीक आहे तुम्हाला 1 दिवस लागणार आहे, 2 दिवस लागणार आहेत, पण ते सांगा ना। आणि समजा होणार नसेल तर केवायसी तरी करायला सांगा आम्हाला, आमचा अंत कुठपर्यंत बघताय तुम्ही? ही विनंती मी 3 वेळेस जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे पण अजून सकारात्मक उत्तर आलं नाही। हे सरकारचं असंच आहे